नमस्कार, मी डॉक्टर उल्का नीलावती नारायण शेवकर. आज जे पुस्तक तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे ते आहे देवा झिंडाड यांचं एक भाकर तीन चुली. तर हे शीर्षक असं लेखकाने का दिले हा प्रश्न मला पडला आणि मी स्वतःशी विचार करत होते. त्यास मला असं वाटलं की मे बी 3 जनरेशन्सचं घेतलं असेल, पणजी, आजी आणि मुलगी. पिढ्या जरी बदलल्या तरी भाकर म्हणजे हंगर, आपली भूक, मूलभूत गरज याच्याबद्दल काय लिहिले की काय असं मला वाटलं. का नक्की हे शीर्षक दिलं याच्यासाठी हे मुळातून पुस्तक वाचावं लागेल. मलपृष्ठ जे आहे ते डॉक्टर आह साळुंखे यांनी पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल जे लिहिलेलं आहे त्याविषयी आहे. त्यांच्या आईने व त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर धैर्याने मात करत देवा यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यामुळेच संघर्षाला घाबरून जीवनापासून पळ काढण्यापेक्षा हिमतीने त्यातून मार्ग काढा. आपण पाहतो की आज कितीतरी लोक ताण सहन झाला नाही म्हणून सुसाईड करतात. तर हे पुस्तक वाचल्यानंतर दिसतं की किती प्रकारचे संघर्ष होते आणि पावलोपावली होते, तरीसुद्धा त्या माऊलीने आणि तिच्या मुलाने हार मानली नाही. आणि ही टिपिकल आरती सक्सेस स्टोरी नाही आहे. जे जे घडलं, जसं घडलं, ज्या भावना आल्या, जे विचार आले, ते सगळं अगदी निरपेक्षपणे मांडलेलं आहे. हे पुस्तक लिहायला लेखकाला खूप वर्ष लागली आहेत. अनेक त्याचे खरडे म्हणूयात, म्हणजे खूप कॉपीज झाल्या. पहिला ड्राफ्ट, दुसरा ड्राफ्ट, आणि हे सगळं लिहिणं वाचतानाच इतकं डोळ्यातनं अश्रू येतात. तर लेखकाला ते लिहिताना काय झालं असेल की ते पुन्हा 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 तो उसवला गेला असेल. किती सगळं ते तळ शोधायचं, गाठायचं आणि लिहायचं. हे इतकी सोपी प्रोसेस नाही आहे लेखकाची सुद्धा. तर त्या सगळ्या प्रक्रियेतून आलेलं हे छान लोणी आहे आणि हे खरंच पुस्तक मराठी वाचकांनी वाचलं पाहिजे. याच्या खूप आवृत्त्या निघाल्या. समर्पित जे केलेलं आहे, आयुष्यातल्या पहिल्या अंघोळीपासून ते शेवटच्या अंघोळीपर्यंत ज्या स्त्रियांच्या वाट्याला संघर्ष आला. शेवटची अंघोळ कधी होते माहिती आहे तुम्हा सगळ्यांना? ज्यावेळेस कोणत्याही माणसाचा मृत्यू होतो. परवड आली, अवहेलना आली, तरीही त्या न हारता न डगमगता लढत राहिल्या. कोण? तर ज्या न हारता न डगमगता या संघर्षात उभ्या राहिल्या, तगल्या, अशा माझ्या आईसह जगातल्या सगळ्याच लढाऊ स्त्रियांना समर्पित. लढाऊ स्त्रियांना म्हटलेलं आहे. हातभर होणं, रडणं, हातपाय गाळून बसणं हे खूप सोपं आहे, परंतु लढणं हे खूप अवघड आहे. हे पुस्तक मला याच्यासाठी आवडलं की हे एका आईच्या आयुष्याबद्दल तिच्या मुलाने लिहिलं आहे. आणि आई समजून घेताना, आणि मुळात नुसती आई नाही तर तिच्यामधलं बाईपण आणि बाईपणाच्याही पलीकडं जे असतं ते माणूसपण, तिचा जीव समजून घेणं, हा प्रयत्न या मुलाने केला आहे. खरोखर ती माऊलीसुद्धा खूप भाग्यवान आहे आणि अशा माऊलीच्या पोटी हा जन्माला आलेला मुलगासुद्धा खूप भाग्यवान आहे. पुरुषप्रधान संस्कृतीने काय 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 केलेलं आहे हे इतकं सडेतोडपणे, शांतपणे, संयतरित्या या कादंबरीमधून मिळतं. कादंबरी म्हटलं की तिचं शीर्षक तसं का आहे, कुठे घडतं, ग्रामीण बॅकग्राऊंड आहे याला, खूप सारे कॅरेक्टर्स आहेत आणि उत्कंठावर्धक आहे की पुढं काय झालं, पुढं काय झालं. कादंबरी म्हणून सुद्धा खूप छान लिहिलं आहे. आणि यातलं कंटेंट जे आहे, आशय जो आहे तो खूप जीवनाला भिडणारा आहे, अंतःकरणाला भिडणारा आहे. आणि जे त्याने निरीक्षण समाजाचं केलेलं आहे ते तसंच्या तसं मांडलेलं आहे. त्याला जे जाणवलं की आज गरीब माणसाच्या आयुष्यात काय असतं आणि त्यातूनही मुलीचा जन्म जो होतो, मग वंशाला दिवा, आणि मग कसं ह्या मुलीचा जो जन्म आहे तो शेतात काम करत असताना झाला आणि ती माऊली तिला घेऊन जाते, तिची आई. तर काय स्वागत होतं तिचं, कसं गोठ्यात राहावं लागतं, रात्रभर खायलासुद्धा त्या बाळंतीण, ओल्या बाळंतीण बाईला काहीच नसतं. तर जन्मालाच तिचं असं स्वागत झालेलं आहे. आणि पुढेही तिच्या आयुष्यात काय होतात, तिच्या 3 चुली कोणत्या आहेत, ह्याच्यासाठी हे खरंच मुळातून वाचण्यासारखं पुस्तक आहे.
पुस्तक वाचल्यानंतर खूप रडू येतं, खूप म्हणजे झोप आपली उडूनच जाते. आजही समाज असा आहे की मुलीचा जन्म नको वाटतं. आजही पुरुषांच्या नजरा अशा आहेत की त्या बाईचं मादीपणा, आपण जो म्हणतो ना की बाईकडे बघायचं म्हणजे कुठं बघायचं, बाईशी बोलायचं म्हणजे कुठे बघून बोलायचं, तर साधं डोळ्यात डोळे घालून सुद्धा बाई माणसाशी बोललं जात नाही. तर आजही हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे की खरोखर ही आपण जे म्हणतो की पुरुष सत्ताक समाजव्यवस्था आहे, तर त्याचे काय काय तोटे आहेत. त्या समाजव्यवस्थेमध्ये जगताना आज निम्मं पॉप्युलेशन जे आहे ते आपण म्हणतो महिलांचं आहे, इतर जेंडर्ससुद्धा आहेत. तर या सगळ्यांना काय फेस करावं लागतं आहे, आणि हे खरोखर माणुसकीला धरून आहे का, ही समाजरचना योग्य आहे का, असे असंख्य अनेक प्रश्न या पुस्तकाच्या निमित्ताने पडतात. पुस्तकावर बोलण्यासारखं खूप आहे, पण सध्या एवढंच. नक्की वाचा, खूप सगळ्यांना आवडेल असंच पुस्तक आहे. थँक्यू.